महर्षी वाल्मिकी हे संस्कृत साहित्यातील आदिकवी म्हणून ओळखले जातात। वाल्मिकींनी संस्कृत भाषेत लिहिलेलं रामायण सर्वात जुनं मानलं जातं। या महाकाव्याच्या रचनेमुळे महर्षी वाल्मिकी यांना आदिकवी असं म्हणतात। महर्षी वाल्मिकींचं नाव आणि ते महर्षी बनण्याची कथा मनोरंजक आहे। त्याचबरोबर वाल्मिकींनी रामायणातून सामाजिक समरसतेचा संदेश देखील दिला आहे। आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात महर्षी वाल्मिकींशी संबंधित महत्त्वाची माहिती। नमस्कार, मी चारुदत्त टिळेकर आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कांबळे। महर्षी वाल्मिकी हे संस्कृत साहित्यातील आदिकवी म्हणून ओळखले जातात, ज्यांनी रामायण या महाकाव्याद्वारे त्रेतायुगातील सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचं दर्शन घडवलं। महर्षी वाल्मिकींच्या जन्माबाबत कोणताही ठोस पुरावा नाही। काही मान्यतेनुसार महर्षी कश्यप आणि आदिती यांचा 9वा मुलगा वरुण आणि त्याची पत्नी चारशनीच्या पोटी त्यांचा जन्म झाला। असं म्हणतात की जन्मानंतर त्यांना भिल्ल समाजातील लोकांनी लहानपणीच पळवून नेलं। त्यानंतर ते भिल्ल समाजात वाढले आणि नंतर त्यांचं नाव वाल्या पडलं आणि सर्व लोक त्यांना वाल्या कोळी म्हणू लागले। कुटुंबाचे पोट भरण्यासाठी लोकांना लुटणाऱ्या वाल्याने एकदा नारद मुनींना जंगलात कैद केलं होतं। तेव्हा नारदाने विचारलं की या चुकीच्या कृतीतून तुला काय मिळणार आहे? वाल्या म्हणाला, मी माझ्या कुटुंबासाठी हे सगळं करतोय। नारदाने विचारलं की तुझं कुटुंब तुझ्या पापात सहभागी व्हायला तयार आहे का? नारदाचं म्हणणं ऐकून वाल्यानं आपल्या घरच्यांना विचारलं, परंतु कुटुंबातील सर्वांनी नकार दिला। या घटनेनं वाल्या अत्यंत दुःखी झाला आणि चुकीचा मार्ग सोडून रामाच्या भक्तीत मग्न झाला। यानंतरच त्यांना रामायण रचण्याची प्रेरणा मिळाली। आता वाल्मिकी हे नाव मिळण्याची कथा पाहूयात। मान्यतेनुसार एकदा वाल्मिकी तपश्चर्येला बसले होते। बराच वेळ चाललेल्या या तपस्यामध्ये ते इतके तल्लीन झाले होते की त्यांच्या संपूर्ण शरीराला वाळवी लागली, पण त्यांनी तपश्चर्येत भंग न आणू देता आध्यात्मिक साधना सुरूच ठेवली। असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी वाळवी आपले घर बनवते त्याला वाल्मिकी म्हणतात, म्हणूनच ते वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले। संस्कृत साहित्य परंपरेतील पहिले महाकाव्य मानले जाणारे रामायण रचण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते। रामायणाचे वर्णन नेहमीच पहिली साहित्यिक रचना असं केलं जातं। महर्षी वाल्मिकींना तपस्वी, मुनिपुंगव, द्विज अशी विशेषणं रामायणांमध्ये योजलेली आढळतात। वाल्मिकींच्या रामायणाने अलंकृत अभिजात महाकाव्याचा आदर्श निर्मिला असल्याचं दिसून येतं। वाल्मिकींच्या काव्य प्रतिभेने संस्कृत साहित्य बहरले, आधुनिकांनाही स्फूर्ती मिळाली। तसेच वाल्मिकींच्या नावावर वाल्मिकी सूत्र, वाल्मिकी शिक्षा, वाल्मिकी हृदय, गंगाष्टक आदी रचना आढळतात। प्रभू श्रीरामांनी आपले शील आणि आचरण या माध्यमातून धर्माची मर्यादा स्थापित केली, म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं संबोधलं जातं। या मर्यादेपासून ते तसूभरही विचलित झाले नाहीत। व्यक्तिधर्म आणि समाजधर्म याचे मापदंड प्रभू रामचंद्राने स्थापन केलेले आहेत। वैयक्तिक स्वरूपात त्यांनी आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श शिष्य आणि आदर्श राजा या मर्यादांचे पालन केले। मात्र रामायणाचे लेखन करणाऱ्या महर्षी वाल्मिकींना रामाच्या सामाजिक धर्माच्या रूपात मूलाधार दिसतो, तो सामाजिक समरसतेचा। प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांच्यातील समजूतदारपणा आणि समरसता वाखाणण्यासारखी होती। वनवासात असताना सुद्धा ते प्रत्येक पावलावर जे लोक भेटत त्यांना आपलंसं करून घेत असत। इतकंच नाही तर येथील त्या लोकांना सांगत की सगळ्यांनी एकत्र राहा, जाती जातींमध्ये भेदभाव करू नका, कोणाशीही भांडण तंटा करू नका, एकत्र राहाल तरच तुम्हाला कोणी त्रास देणार नाही। प्रत्येक माणूस बाहेरून जरी वेगळा असला तरी सगळ्यांचा आत्मा एकच आहे, त्यामुळे जाती जातीत काहीही भेद नाही। रामायण या महाकाव्याचा विचार करताना सामाजिक समतेचा आणि समावेशकतेचा संदर्भ फार महत्त्वाचा आहे। हे महाकाव्य जरी प्राचीन भारतात घडलं असलं तरी वाल्मिकी यांनी त्यांच्या लेखनातून अनेक ठिकाणी समतेचे, सर्वसमावेशकतेचे आणि धर्मनिष्ठतेचे दर्शन घडवले। वाल्मिकी हे केवळ कवी नव्हते तर एक नैतिक दृष्टी देणारे चिंतक होते। त्यांच्या रामायणात समाजातील विविध घटकांना स्थान मिळालं आहे। केवळ उच्चवर्णीय नाही तर आदिवासी, वनवासी, राक्षस, वानर अशा सर्वांचा सन्मानाने समावेश केलेला आहे। रामायणामधील अनेक पात्रांचा सन्मान त्यांच्या कर्माने ठरतो, जन्मावरून नाही। भक्ती, निष्ठा, सत्य, करुणा या मूल्यांवर राम आणि त्याचे सहकारी आधारलेले दिसतात। उदाहरणार्थ हनुमान, शबरी, गुह हे सर्व पात्र त्यांच्या वंशामुळे नाही तर त्यांच्या गुणामुळे महत्त्वाची ठरतात। त्यामुळेच आजचा भारत याच तत्वांवर पुढे जात आहे। ज्यावेळी भारताने ऑपरेशन सिंदूर केलं त्यावेळी एअर मार्शल ए.के. भारती यांनी रामायणातील चौपाईची आठवण करून देत पाकिस्तानला धडा शिकवल्याचं सांगितलं। मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे म्हणजेच आत्मा रामाचे राज्य असणं हेच खरं रामराज्य होय, असं संतांचं सांगणं असतं।
रामाशिवाय भारतीय जीवनात राम नाही असं म्हणतात, कारण वाल्मिकींनी त्यांच्या रामायणात तसा राम व्यक्त केलेला आहे. शब्द तोकडे पडावेत इतके रामायणाचे सामर्थ्य अफाट अनन्यसाधारण आहे आणि ते रचणाऱ्या महर्षी वाल्मिकींचे देखील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.